लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। जागतिक आदिवासी गौरव दिनाचे औचित्य साधून पुसद येथे विदर्भस्तरीय युवा मोर्चाचे आयोजन मोठ्या थाटात करण्यात आले होते। सदर कार्यक्रम 3 टप्प्यात पार पडला। सुरुवातीला मान्यवरांचा सत्कार संपन्न झाला। यामध्ये कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी आमदार निलय नाईक, उद्घाटक म्हणून माजी आमदार उत्तमराव इंगळे उपस्थित होते। माजी आमदार संतोष टारफे, अमरावती आदिवासी विभाग आयुक्त शिवानंद बेडेकर, माजी समाज कल्याण आयुक्त माधवराव वैद्य, उपविभागीय अधिकारी आशिष भिजवल, आदिवासी विकास पुसद प्रकल्प अधिकारी अमोल मिटकर इत्यादींची प्रमुख उपस्थिती होती। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अॅडव्होकेट सुनील ढाले यांनी केले। यावेळी विविध समस्या मांडल्या। यामध्ये 12,500 विशेष पदभरती, विभागीय स्तर, शाळेतील नवीन इमारत, डीपीटी योजना बंद करणे, नवीन इमारत उभारणे, पेसा कायद्याचे पुनर्वेक्षण करणे, आदिवासी विभागाच्या 85,000 रिक्त जागा भरण्यात याव्या इत्यादी प्रश्नावर प्रकाश टाकण्यात आला। आदिवासी समाजाच्या पाठीशी नाईक घराणे नेहमीच असल्याचे व आदिवासी विकासासाठी आदिवासी राज्यमंत्री इंद्रनील नाईक कटिबद्ध असल्याचा पाठपुरावा मोहिनीताई इंद्रनील नाईक यांनी केला। प्रकल्प कार्यालयासाठी 31 कोटी, वडगाव शिंदे येथील इंग्लिश शाळेसाठी 46 कोटी, एकूण आदिवासी बजेटमध्ये 250 कोटीहून अधिक निधी दिल्याचे यावेळी सांगण्यात आले। शेवटच्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये शासकीय आश्रमशाळा यांच्या वतीने नामांकित नृत्याचे सादरीकरण केले। विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। यामध्ये इंग्रजी माध्यम आश्रमशाळा गोविंदनगर प्रथम क्रमांक, तर दुसरा क्रमांक आदिवासी मुलींचे वसतिगृह उमरखेड यांनी मिळवला। तसेच याप्रसंगी महतूर या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले। स्वयंसेवक अॅम्बिशन अकॅडमीचे विद्यार्थी यांनी सहकार्य केले। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेश धनवे, तर राजू गायकवाड आणि गजानन टारफे यांनी विशेष आभार मानले। रिपब्लिकन वार्ता न्यूज महाराष्ट्रासाठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले, यवतमाळ। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.